नमस्कार मित्रांनो, मी राजू वाघ, रोडमार्क फाउंडेशनचा संस्थापक अध्यक्ष आहे. आज आपल्यासमोर एक विनंती करायला आलेले आहे की आपण सर्वांनी वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे. वाहतूक नियम पाळणे ही आपली जीवन पद्धती, वे ऑफ लाईफ, जीवनशैली बनवली पाहिजे. कारण रस्ते अपघाताला कारणीभूत ज्या मानवी चुका आहेत त्या 85% आहे आणि केवळ 15% लोक वाहतूक नियम पाळत असतात. आकडेवारी पेपरमध्ये आलेल्या आकडेवारीनुसार सांगतो. आपण असं करू शकतो का की केवळ 15%च वाहतूक नियम तोडणारे असले आणि जे वाहतूक नियम तोडतात अशा लोकांनी प्रयत्न केला की जी मी मानवी चूक करतो ती मानवी चूक मी दुरुस्त करेल आणि 85% वाहतूक नियम पाळणाऱ्यांच्या संख्यामध्ये आमचा नंबर असेल. कारण या छोट्या छोट्या ज्या रस्ते अपघाताला कारणीभूत समस्या आहेत त्या एखाद्याचा जीव घेतात, एखाद्याचं जीवन उद्ध्वस्त करतात, एखाद्याचा परिवार उद्ध्वस्त करतात, आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, मानसिक दृष्ट्या उद्ध्वस्त झाल्यामुळे कोणाचंही भलं होणार नाही आहे. काय आहे या मानवी चुका? तर या मानवी चुका आहे आपण जेव्हा वाहन चालवतो, बाईक चालवतो तर हेल्मेट घालत नाही. चुकून अपघात झाला, कोणाचा होऊ नये पण चुकून अपघात झाला आणि डोक्याला मार लागला तर मेंदू आपल्याला दुसरा बाजारात मिळत नाही, ब्रेन डेड होतो आणि तो व्यक्ती मृत्युमुखी पडतो. हात पाय तुटले तर किमान एक हात नसला तरी चालेल, एक पाय नसला तरी चालेल, नकली हात पाय तुम्हाला लावता येईल पण डोक्याचा मेंदू नाही लावता येत. आणि म्हणून हेल्मेट नक्की घाला. मद्यपान करून वाहन चालवतो आपण. कसं चालवतो? पार्टी आहे, चलो पार्टी जाएंगे, पार्टीला जातो, जेवायला जातो तिथे आणि ढरा 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 दारू ढोसकतो. इतकं दारू पितो की घरी वापस येताना आपल्याला होशच नसतो की मी वाहन कसं चालवतोय. वाहन चालवताना मोबाईलचा फॅड आहे मला. मोबाईल जे पाहत चालतो की समोर एखादी वाहन येत आहे त्याचंही आपल्याला लक्ष नसतं आणि धडामकन अपघात होतो. वाहन चालवताना आम्ही वेगात वाहन चालवतो. म्हणजे जगात राष्ट्रपती, प्रधानमंत्री, मंत्र्यांपेक्षाही आम्ही खूप बिझी आहे असं दाखवत खूप वेगात झिग-झॅग वाहन चालवतो आणि एखाद्या पाणठेल्यावर किंवा एखाद्या चहाटपरीवर जाऊन थांबतो. मग हे इतक्या स्पीडमध्ये वाहन चालवलं कशाला? अरे तुम्हाला एखाद्या ऑफिसलाही जायचं असेल तर 10 मिनटं पहिले निघा, अर्धा तास पहिले निघा आणि आरामात वाहन चालवत निघा, म्हणजे अपघात होणार नाही. आपल्या वेगाने चालवण्यामुळे सामान्य जे लोक असतात ते घाबरतात. त्यांना वाहन क्रॉस करताना किंवा वळवताना अंदाज येत नाही कारण तुमची स्पीड खूप असते आणि तिथे अपघात होतो. कधी त्यांचं नुकसान होतं, कधी तुमचं नुकसान होतं. वाहन चालवताना आम्ही युवक विशेषतः शर्यत लावतो आणि या शर्यतीत स्टंटबाजीमध्ये आपले जीव गमावतो. अनेक व्हिडिओ आम्हाला बघायला मिळतात की त्या एक चांगले शिक्षित विद्यार्थी असतात, शिक्षित युवक दिसताना पण वाहन चालवताना, स्टंटबाजी करताना त्यांना हुशारकी वाटते पण ती हुशारकी एखाद्याचा जीव घेणारी असते. अशिक्षित लोकांसारखं आपण त्यावेळेस करतो. असाच प्रकार सिग्नल तोडणारे, विरुद्ध बाजूने म्हणजे रॉंग साईड जाणारे लोक करतात. दिसायला खूप चांगलं. मग ही संख्या केवळ युवकच नाही तर अल्पवयीन मुलं, ज्येष्ठ नागरिक, महिला, मुली, युवक आणि जे खूप टाय वगैरे घालून दिसतात, वाटतात की खूप शिक्षित आहेत, ते सुद्धा हा प्रकार करत असतात. जे बँकर्स असतील, जे शासकीय कार्यालयात असतील, ते तिथे जे नियम सांगतात ते रस्त्यावर नियम पाळत नाही आणि ते नियम तोडत चालतात. त्यांच्यामुळे सुद्धा अपघात होतो. आणि म्हणून आपल्याला सर्वांना मला विनंती करायची आहे, आपण सर्वांनी वाहतूक नियमांचं पालन करणे ही आपली जीवनशैली, वे ऑफ लाईफ, जीवन पद्धती बनवली तर मला असं वाटतं की वाहतूक नियम पाळणाऱ्यांची संख्या वाढेल. याच्यासाठी आम्ही एक छोटासा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. वर्षभर हा कार्यक्रम असेल. 11 दिवसात अवगत करा रस्ते अपघातमुक्त जीवन जगण्याची कला. काय आपण शिकणार ही कला? आपल्याला शिकायची असेल तर रोडमार्क फाउंडेशनला आपण संपर्क साधा. फेसबुक, व्हॉट्सअप
अजून काय यूट्यूब, इंस्टाग्राम, विविध ठिकाणी आम्ही आहे. आपण तिथे फॉलो करू शकता, आम्हाला संपर्क करू शकता आणि आमच्यासोबत जोडून वाहतूक नियम पाळणाऱ्या पिढीमध्ये आपलं नाव नोंदवू शकता. 85% जे वाहतूक नियम तोडणारे आहे ते 85% वाहतूक नियम पाळणाऱ्यांमध्ये आपली नोंद व्हावी अशी आमची इच्छा आहे. आणि या रोडमार्ग फाउंडेशनसोबत आपण जर का काम केलं तर ही संख्या नक्कीच वाढेल. म्हणजे जितकी संख्या वाहतूक नियम पाळणाऱ्यांची वाढेल तेवढी संख्या नियम तोडणाऱ्यांची कमी होईल. या चांगल्या अभियानात, या राष्ट्रीय कर्तव्यात, या लोकचळवळीमध्ये आपण सहभागी झालं पाहिजे हे आपल्याला विनंती करतो. धन्यवाद. दुर्घटना मुक्त भारत के लिए आज ही जीवन सुरक्षा न्यूज को लाइक, शेयर और सब्सक्राइब करें.